केशव भाऊजी, देवानं कसा उलटा घाला घातला बघा हो. त्याचं नव्हतं झालं सगळं. आत्ता कुठे सोनमुख बघितलं होतं त्यांनी. नातवाचं तोंड बघायची केवढी घाई झाली होती त्यांना. सगळं विपरीत झालं केशव भाऊजी, सगळं विपरीत झालं. तोंडात पाण्याचं घोट घालायचं सुद्धा पुण्य मिळालं नाही हो मला. कुठल्या जन्मी कसलं पाप केलं होतं रे देवा. गळा काढून गाव गोळा करण्याची गरज नाही आहे सावकारीण बाई. मुद्द्याचं बोला. फाटका तुटका देह इथपर्यंत आणायची सोय नव्हती, म्हणून काळजावर दगड ठेवून सगळं तिकडच आटोपलं भाऊजी. माझा लांबचा मावस भाऊ तिथं असतो म्हणून निभावलं, नाहीतर मयत सोबत घेऊन गावाकडे येणं आमच्या काही सोयीचं झालं नसतं. रामायण नकोय. अंत्यसंस्काराचं झालं ते झालं, पण आता अस्थि विसर्जन आणि दशक्रिया हे शास्त्राप्रमाणे पार पडलं म्हणजे सुटले मग आम्ही. शास्त्राप्रमाणे? अहो धर्मभ्रष्ट माणसं आम्ही. आम्हाला काय शास्त्रशास्त्रातलं डोंगलं कळत आहे? असं कसं म्हणता केशव भाऊजी? मग काय म्हणू? झालं गेलं सगळं विसरून जा आणि दशक्रिया विधी धर्माप्रमाणे पार पाडायला नको का? धर्माप्रमाणे? धर्माप्रमाणे कुठल्या धर्माचा दाखला देताय हो सावकारीण बाई? आणि भावोजी भावोजी काय नाटक लावलंय? मी तुम्हाला वहिनी साहेब असं म्हणू का? परवाचा दिवस मेहरबानी करा आमच्यावरती. जरा समजून घ्या. झालं गेलं सगळं विसरून जाऊ. काय विसरू? काय विसरून जाऊ मी? मी मर्तिकवाला आहे हे विसरू? नाही, पत्रे सावकारांच्या मताप्रमाणे मी धर्मभ्रष्ट जन्मताच आहे हे विसरू? अख्ख्या गावासमोर बेवारशी कुत्र्याला जशी लाथ मारतात तसा गुढी पाडव्याच्या समारंभातून हकलवला होता मला हे विसरू? मनाचा मोठेपणा दाखवून चूक पोटात घ्या. हात जोडते, पदर पसरते, एवढा धर्म पाळा. हो, मी एवढा धर्मभ्रष्ट मर्तिकवाला किरवंत असेन तर कुणाचा धर्मसंस्कार पाळायचा आणि कुणाचा टाळायचा याचा निवाडा मी करेन. कळला? निघा निघा. ते पत्रे सावकारांच्या राखेचं गाठोडं घ्या आणि निघा निघा. तर ते गाठोडं गटारात टाकून देईन मी. निघा. या सावकारीण बाई. काय काम आहे? असं काय विचारताय नारायण भटजी? सावकारांचा दशक्रिया विधी करायचा आहे. नाही जमणार. अहो तुम्हीच असं म्हणालात तर आम्ही कुठे जायचं? केशव भटजींचा फतवा आहे, नाही जमणार. अहो पण निघा आता. अहो चला